तर मित्रांनो, सर्वांना जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, मी तुमचा लाडका भाऊ वॉचमी लॉग माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी तुम्हाला वेगळ्या आवाजामध्ये हा व्हिडिओ बनवणार आणि तुम्हाला खरंच ऐकायला पण भारी वाटेल आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओ मधून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ त्या छापरी पोरांसाठी बनवतोय मी, हा व्हिडिओ त्या टुकार पोरांसाठी बनवतोय, हा व्हिडिओ त्या बिनकामा पोरांसाठी बनवतोय. तर मित्रांनो, छापरी असाल तुम्ही पण खरंच चिडू नका, रागावू नका, कारण माझा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्यामध्ये काहीतरी बदल घडेल, तुमच्यामध्ये काहीतरी बदल घडून निर्माण होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला स्किप करू नका. तर मित्रांनो, चला मग सुरू करूया. तर मित्रांनो, प्रत्येक खेडेगावामध्ये अशी काही पोरं असतात, अशी काही मुलं असतात जे आपल्या आई वडिलांना कधीच हातभार लावत नाहीत, आई वडिलांना कधीच मदत करत नाहीत आणि गावाच्या चौकामध्ये जाऊन इतरांची टिंगल करतात, इतरांना कमी समजतात, इतरांवर हसतात, कारण त्यांना कोणतंच काम तरी त्यांच्या घरच्यांना ऐकत नाहीत, घरच्यांचे काम ऐकत नाहीत आणि ते टुकारपणे चौकामध्ये येऊन बसून लोकांचे टिंगल, लोकांची निंदा, लोकांना परत काय बोलून हशी मजा करून आपले दिवस काढत असतात. तर मित्रांनो, त्यांना अभ्यासाचं तर खरंच काय देणं घेणं नसतं, त्यांना फक्त एवढंच माहिती आहे आयुष्यामध्ये खूप एन्जॉय करायचा, मस्त मजा करायची, सगळं आनंदात राहायचं. पण मित्रांनो, हे गलत आहे, कारण तुम्ही आज ज्याच्यावर हसता ते उद्या मोठे होईल, तुम्हाला मोठे होणार आणि ते तुम्हाला पश्चाताप होईल. कारण मित्रांनो, ज्यांना तुम्ही आज कमी समजता, ज्यांच्यावर तुम्ही हसता, ज्यांची तुम्ही टिंगल करता, ते लोक खरंच सक्सेस होतील आणि तुम्ही त्याच ठिकाणी राहणार. तुम्ही म्हातारे झाले ना, तुम्ही त्याच ठिकाणी कारण नरेंद्र मोदी. मित्रांनो, ज्याच्यावर तुम्ही हसता ते लोक स्वतः भविष्य घडवतात आणि तुम्ही तुमचं भविष्य तिथंच तुम्ही घडवण्याच्या ठिकाणी तुमचं भविष्य तुम्ही नष्ट करताय. तर मग मित्रांनो, एका दिवशी चौकामध्ये आजोबा जात होता आणि आजोबा जाताना त्या मुलांना त्याने विचारलं, बाळांनो, इथे तुम्ही दिवसभर बसून काय करता, तुम्हाला काय भेटतं? त्यातला एक मुलगा काय बोलला माहितीये का? तो हसत हसत म्हणाला, आजोबा, आम्हाला इथं बसून मज्जा मिळते, आजोबा, आम्हाला इथं बसून खूप एन्जॉय मिळतो, असे म्हणत ते आजोबांना सांगत होते. आजोबाची ती मजा घेत होते. मित्रांनो, असं करू नका. आजोबा म्हणजे आपल्या वडिलांचे वडील असतात, ते कोणाचे का असणार, पण ते खरंच आपले सुद्धा आजोबा असू शकतात. तर मित्रांनो, तुम्ही त्यांच्या टिंगल करता म्हणजे खरं तुम्हाला काही नॉनसेन्स, तुम्हाला काहीच नाही. तर मित्रांनो, असेच करत ते काही वर्ष गेले, काही कालावधी गेला आणि ती मुलं त्याच ठिकाणी राहिली आणि ज्यांची ते टिंगल करत होते ती त्या मोठ्या पदावर जाऊन पोहोचली, त्यांना नोकऱ्या लागल्या, त्यांचं लग्न सुद्धा झालं आणि जी छपरी पोरं त्या चौकामध्ये बसत होती आता पण त्या चौकामध्येच आहेत ती. तर मित्रांनो, तुम्ही ज्यांची टिंगल करता, तुम्ही ज्याला कमी समजता, त्यांचं खरंच भविष्य चांगलं आहे, कारण की ते तुम्हाला इग्नोर करून ते पुढे गेलेत आणि तुम्ही टिंगल करून तुम्ही त्याच ठिकाणी बिड्या, सिगरेट, दारू तुमच्या डोक्यातून आज गेलंच नाही. तर मित्रांनो, तुम्ही ज्याची टिंगल केला, तुम्ही ज्याला काही बोलले, ते पोरं पोलीस, डॉक्टर, कुठं ना कुठं, कोणत्या ना कोणत्या ठिकाणी लागले आणि तुम्ही त्याच ठिकाणी, कारण तुम्ही कधी तुमच्या आई वडिलांचं ऐकलं नाही, तुम्ही कधी तुमच्या गावातल्या वयस्कर व्यक्तीचं ऐकलं नाही, तुम्ही फक्त स्वतःला हुशार, मी चांगला, मी मोठा, माझ्याकडे सगळं आहे, पैसा आहे. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, या जगामध्ये आई वडील जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत तुमची मजा आहे आणि आई वडील समजा आपल्याला सोडून गेले तर मित्रांनो, काय तुम्ही करणार? तुम्ही कोणाच्या जीवावर जगणार? म्हणून मित्रांनो, वाईट व्यसन सोडा, वाईट संकट सोडा आणि चौकामध्ये जायचं कमी करा, कारण की स्वतःचं भविष्य स्वतःलाच घडवायचंय. मित्रांनो, मित्रांनो, त्यांच्या आई वडिलांनी त्यांना खूप सांगितलं, तुम्ही काहीतरी करा, असं करू नका. एकाच्या आईने त्याला म्हटलं, बाळा, तू काहीतरी कर, तुझ्या आयुष्यामध्ये तू काहीतरी कर. पण तो बाळ ऐकला नाही. आईचं म्हणणं एवढंच होतं, बाळा, तुला मोठं व्हावं म्हणून वाढवलंय लोकांच्या टिंगलासाठी, खरंच तुला वाढवलं नाही. तर मित्रांनो, हे सगळं ऐकताच खरंच त्या पोरांना पण खरंच कुठेतरी काहीतरी कमी वाटलं, म्हणून त्यांच्या डोळ्यामध्ये खरंच अश्रू आलं आणि त्या पोरांनी तेव्हाच त्या दिवसापासून निर्णय घेतला की आपल्यामध्ये पण काहीतरी बदल झाला पाहिजे. आपण लोकांची टिंगल करतो, लोकांची मजा उडवतो, पण हे गलत आहे. त्या मुलाने सुद्धा स्वतःवर बदल घडवला. दुसऱ्या दिवशी त्याने
सिगारेट सोडली, गुटखा सोडला, काय काय ते दारू वगैरे काय काय ते त्यांनी सगळं सोडलं आणि ती नवीन. आणि मित्रांनो त्या सगळ्या मुलांनी आई वडिलांची माफी मागितली आणि म्हणले पप्पा आई मला खरंच माफ कर, मी इतकी वर्ष वाया गेली, इतकी वर्ष ऐकलं नाही, पण आता माझे डोळे उघडले. आई वडिलांना पण खरंच गर्व वाटला की माझा मुलगा कुठेतरी कधी ना कधी तो सुधारलाय. पण त्या मुलाला कळलं होतं वेळ निघून गेली होती, पण त्यांनी नव्यानं जगायचा प्रयत्न केला. लोकांचं हसणं तात्पुरते असतं, पण मेहनत कायमची असते. प्रत्येक गावातील तरुणांनो, मला तुम्हाला एक सांगायचंय, स्टाईल करा, आनंदात जगा, मित्रांसोबत वेळ घालवा, पण स्वतःचं भविष्य आणि आपल्या आई वडिलांचे कष्ट, स्वतःची जबाबदारी कधीच विसरू नका. तर मित्रांनो, आज अजूनही वेळ तुमची वाया गेली नाही. आज घेतलेला एक योग्य निर्णय तुमचं खरंच आयुष्य बदलू शकतं. म्हणून ओळख मिळवण्यापेक्षा चांगला माणूस म्हणून नाव कमवा, कारण स्टाईल काही दिवस टिकते, पण चांगलं व्यक्तिमत्व आयुष्यभर लक्षात राहतं. मित्रांनो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला वाईट वाटलं असेल, पण खरंच हा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जो मला सांगायचं तात्पर्य होतं, खरंच आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा. कारण की प्रत्येकाच्या आई वडिलांना वाटतं की आपला मुलगा कुठेतरी कोणत्या तरी जॉबला लागला पाहिजे, कुठेतरी नोकरी लागला पाहिजे, आपल्या मुलानं वाईट व्यसन केलं पाहिजे नाही, हे प्रत्येक आई वडिलांना वाटतं. प्रत्येक आई वडिलांना हे वाटत नाही की आपला मुलगा कुठेतरी बिघडला पाहिजे. म्हणून मित्रांनो, सुधरा, कारण की वेळ अजूनही गेलेली नाही. माझे जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील मोटिवेशन, तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद.